मम्मा हे कोणते पुस्तक? कचा काय सुरेख थाट, उभा व कटीवर ठेवून हात, खल झाला खोकला, खोकून खोकून थकला, ग सांगे लवकर या, घरात आला गणराया. कल्पना करा, तुम्ही पु ल देशपांडे यांचे एक पुस्तक वाचताय आणि त्यात साक्षात रवींद्रनाथ टागोर यांच्या काही कविता आहेत, काही उतारे आहेत आणि काही पत्रही आहेत. थोडं ऐकायला वेगळं वाटतंय ना? पण मुक्काम शांती निकेतन या पुस्तकात हा सर्व मजकूर दिलाय. मित्रांनो, वयाची 50शी ओलांडल्यानंतर म्हणजे 1970 साली पु ल शांतिनिकेतनात गेले, खास बंगाली भाषा शिकण्यासाठी. त्यांची अशी धारणा होती की कुठलीही भाषा शिकायची तर ती जिथे जिवंत पिंडातून उमटते तिकडे जाऊन शिकायची. तर मित्रांनो, याच पुस्तकातील रवींद्रनाथ टागोर यांची मी एक कविता वाचून दाखवते. विझे दिवसाचा दिवा, विझे दिवसाचा दिवा, सूर्य बुडाला बुडाला, मेघ आकाशी जमले, लोह चंद्राशी जडला, चढे ढगावरी ढग, रंगीबेरंगी गगन, घंटा कशाची वाजते, मंदिरात घण घण, पल्लाडसा के पाऊस, धुसर हो झाडपाला, शिरे मेघांच्या अल्ल्याड, शत माणिकांच्या ज्वाला, अशा हवेत वादळी, मनी शैशवीचे सूर, टप टप ये पाऊस, नदी लाग आला पूर. तर मित्रांनो, अशीही काही पुस्तकं आहेत ज्यात पु ल देशपांडे यांची एक वेगळी पण अत्यंत प्रभावशाली अशी झलक आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे मुक्काम शांतिनिकेतन हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा.